सध्या आपण बघतोय की सिद्धिविनायक मंदिरात आता भक्तांना हार आणि नारळ देता येणार नाहीयेत। या संदर्भातला आढावा तर आम्ही घेणारच आहोत, मात्र या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडनं। मनोज, कशा प्रकारे सतर्कता बाळगली जाते? कारण सिद्धिविनायक मध्ये येणाऱ्या या मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते, देशभरातून अनेक भक्त या ठिकाणी येतात। भक्तांच्या काय प्रतिक्रिया आहेत? मंदिर प्रशासनाने काय निर्णय घेतलाय? अगदी बरोबर आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी मंदिर प्रशासनाने पोलिसांच्या सूचनेनुसार सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या जे भक्त असतात त्यांनी नारळ आणि हार आणू नये, त्याचबरोबर प्रसादसुद्धा आणू नये अशी सूचना केली होती आणि त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू होत आहे। आज सकाळपासूनच या ठिकाणी जे भक्त येत आहेत त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही नारळ त्याचबरोबर पुष्पहार असेल ते किंवा प्रसाद असेल तो घेऊन येऊ नये। सुरक्षेच्या दृष्टीने या संदर्भात हा निर्णय घेण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। तर याच ठिकाणी तशा प्रकारच्या सूचनासुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी सकाळच्या वेळी मोठी गर्दी आहे आणि याच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे। गेल्या काही दिवसापासून जी तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती आणि कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांच्या वतीनं मुंबईत खबरदारी घेण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने सिद्धिविनायक मंदिरात हजारोच्या संख्येत रोज भाविक भक्त येत असतात आणि त्याच भाविक भक्तामध्ये कुठेतरी एखादा असामाजिक तत्व येऊन कुठेही अनुचित प्रकार करू नये त्यासाठी पोलिसांनी न्यासाला एक सूचना केली होती की जे भक्त लोक येत आहेत त्यांना हार, नारळ त्याचबरोबर इतर साहित्य म्हणजे प्रसाद वगैरे असेल तिच्यावर सध्या तात्पुरत्या स्वरूपात बंदी आणावी आणि तसा आदेशसुद्धा दिला होता। न्यासाने सुद्धा तसा आदेश काढला होता आणि त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झालेली आहे। या ठिकाणी फक्त दुर्वा आणि जास्वंदाचं फूल जे आहे तेच नेण्यात यावं अशा सूचना देण्यात येत आहे। परिसरामध्ये जे नारळाची दुकानं असतात किंवा जे प्रसादाची दुकानं असतात ते सुद्धा बंद असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। फक्त दुर्वा आणि जास्वंदाचं फूल हेच फक्त आत घेऊन जाण्यास सांगण्यात येत आहेत आणि भाविकसुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव या न्यासाच्या आदेशाचं पालन करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। त्याच्यामुळे गणपती बाप्पाकडे आपण सगळेच जण प्रार्थना करणार आहोत की सीमेवरच्या जवानांना दीर्घायुष्य मिळावं, ते सुरक्षित राहावेत आणि सगळ्या सीमांवरती शांतता नांदावी। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।